नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण बटाट्यापासून एक असं युनिक असं आपल्याला मुलांसाठी आपण नाश्ता बनवूया. काय बनवते ते शेवटपर्यंत बघा आणि तुम्हालाही जर तुम्ही हे बनवलं तर तुम्हालाही हे खूप आवडेल आणि हे तुम्ही तुमच्या मुलांना नाश्त्यासाठी देऊ शकता किंवा तुमच्या उपवास असेल, मोठेही खाऊ शकतात उपवास असेल तर. आपण सर्वात पहिला आपल्याला काय करायचे आहे, हे बटाटे जे आहेत ना असे चांगले 2 भाग करून घ्यायचे आहेत. हे बघा मोठे मोठेच बटाटे घेतलेले आहेत. तर हे बघा आपले 2 भाग करून झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचे, हे बटाटे जे आहेत ना ते तुमच्याकडे जर कढई असेल तर कढईमध्ये उकडायला घालू शकता किंवा आपण हे बघा मी इथे घेतलेलं आहे कुकरमध्ये आपण 2 शिट्ट्या लावून घेऊया आणि सर्वात पहिला आपण याला चांगल्या 2 पाण्याने धुवून घेऊया. जी काही माती वगैरे असेल सालेला लागलेली ती पूर्णपणे निघून जाईल. तर याला 2 पाण्यामध्ये आपण चांगले धुवून घेऊया. व्हिडिओवरती नवीन असाल तर मला सबस्क्राईब करून ठेवा. चांगलं असं चोळून आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. ते बघा आपण चांगले असे मस्त धुवून घेतलेले आहेत आणि कुकरमधलं जे पाणी होतं तेही फेकून दिलेलं आहे. आता परत आपण याला यामध्ये घालणार आहोत आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. तर यामध्ये आपण पाणी घालूया. यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि याला आता आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे. आपण यामध्ये काहीही घातलेलं नाहीये, आपण यामध्ये मीठही घातलेलं नाहीये आणि काहीच घातलेलं नाहीये. तर चला तर आपण याला ना 2 शिट्ट्या काढून घेऊया. आपले हवा गेली का बघूया कुकरची. छान असं पहिला शिट्टीवरती करूनच बघायचे आहे. बघच आपल्याला हा कुकर खोलायचा आहे. आपण याला 2 शिट्ट्या लावलेल्या आहेत. छान असे शिजलेत बटाटे आपले, उकडून घेतलेले मस्त. तर आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊया. ते बघा छान असे आपण उकडून घेतलेले आहेत मस्तपैकी. आता आपल्याला याला थंड करायचं आहे आणि साल जी आहे ती काढून घ्यायची आहे. तर चला आपण बटाटे ते आपण चांगले सोलून घेतलेले आहेत. तर त्यांना आता चांगलं असं मॅश करून घेऊया. तर हे बघा छान आपण असं मस्त करून घेतलेलं आहे. तर यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे. तर आपण इथे घेतलेलं आहे मक्याचं पीठ. मक्याचं पीठ तुमच्याकडे नसेल, अरहर पावडर घातली तरीही चालेल. तर आपण यामध्ये घालत आहोत. अर्धीच वाटी घेतलेलं आहे मी. तर तुम्हाला घालायचं असेल तर आणखी घातलं तरीही चालेल. तर आपण इथे मक्याची पावडर घातलेली आहे आणि हे आपण 10-10 रुपयाला मार्केटमधून आणलेले आहेत. तर हे आपण मार्केटमधून 10-10 रुपयाला ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स आणलेलं आहे. तर आपण त्याला आता मस्तपैकी कापूया आणि यामध्ये घालूया. तर हे बघा हे घातलेलं आहे. साधारण आपण 2 चम्मच म्हणजे एखादा 1-1.5 चम्मच छोटावाला असतो ना 1-1.5 चम्मच तो घातलेला आहे. आता घालूया इथे चिली फ्लेक्स, हे पण घालूया, कमीच घालू. तर हे मी थोडंसंच घातलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे घालायचं आहे मीठ घेतलेलं आहे चवीसाठी. आपण उकडायला मीठ घातलं नव्हतं त्यामुळे आपण इथे जास्तच घालत आहोत. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायची आहे थोडीशी कोथिंबीर जी आहे ती आपण चांगली धुतलेली आहे मस्तपैकी. मी काय करते, कोथिंबीर धुवून थोडंसं कपड्यावरती सुकवते आणि मग तिला भरून ठेवते. तिला आपण छान अशी कैचीने मस्तपैकी कापून घ्यायची आहे आणि यात घालायची. तर आता हे सर्व आपल्याला एकजीव करायचं आहे. सगळं मिक्स करून याचा एक चांगला असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला हे जर कमी वाटलं तर याच्यामध्ये अजून आपण मक्याची पावडर घातली तरीही चालेल. तर इथे आपण छान मस्तपैकी असा गोळा तयार करून घेतलेला आहे ना. आपल्याला यामध्ये अजून आपण यामध्ये पावडर नाही घातली, ती तेवढीच पावडरने आपलं झालेलं आहे. जर तुम्हाला आवश्यकता असेल घालायची असेल तर घालू शकता, नाही घातलं तरी चालेल. छान असा गोळा आपण तयार केलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, इथे मी पोळीपाट घेतलेला आहे आणि ही जी पिशवी जी आहे ना प्लास्टिकची
हे एकदम म्हणजे आम्ही याच्यामध्ये बटर आणलेले ते तुमच्याकडे नसेल नवीन पिशवी बटरची वगैरे कसली असेल तर तुम्ही घेतली तरी चालेल. तर मी तीच घेतलेली आहे चांगली अशी. आणि यावरती आपल्याला घालायचे आहे तेल. तर आपण यावरती तेल घालूया. हे बघा आपण ते तेल घातलेलं आहे आणि चांगलं पिशवीला आपण तेल लावून घेऊया. आणि यावरती आपल्याला ना असा गोळा घ्यायचा आहे. असा गोळा गोल गोल करून आपल्याला यावरती घालायचा आहे असा. आणि ही पिशवी जी आहे ती आपल्याला यावर अशी घालायची आहे आणि यावरती आपल्याला लाटणं फिरवायचं आहे. तर हळूहळू आपल्याला असं लाटणं आणि ही पिशवी जी अशी गोल गोल फिरून घ्यायची आहे. हलक्या हाताने आपल्याला फिरवायचे, जास्त जोरात नाही करायचं. हे बघा मस्त आपण अशी जाडी करून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, जर तुमच्याकडे एखाद्या बाटलीचं झाकण असेल किंवा आता माझ्याकडे हा छोटावाला ग्लास आहे, म्हणजे हा आपला आमचा तेलाच्या भरणीचा ग्लास आहे, तो घेतलेला आहे मी. अशा आकाराच्या आपल्याला मस्तपैकी पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. ते बघा संपूर्ण आपण अशा गोल गोल आकाराच्या अशा एवढ्या जाडीने आपण पुऱ्या काढून घेऊया मस्तपैकी. तर बघू शकता हे संपूर्ण आपण करून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, तेल जे आहे ते गरम करायला ठेवायचं आहे. पॅनमध्ये ना तेल घालत आहोत आणि तेल आहे ना ते चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे, असं कडकडीत. चला ते आपण छान तेल गरम करून घेऊया. किती 5 बटाटे घेतलेले, 5 बटाट्यापासून बघा आपण एवढे बनवून झाले आपले. तर आपलं तेल असं मस्त गरम झालेलं आहे. तर आपण काय करूया, हे ना तेलामध्ये असं सोडूया. गरम गरम तेलामध्ये आपल्याला हे चांगले फ्राय करून घ्यायचे आहे दोन्ही साईडला. मग आपण आता यामध्ये फ्राय करण्यासाठी घातलेले आहे. असे त्यांना मोकळे करायचे. पलटी करून घेऊया आपण. बघा अशी पलटी करून घ्यायची आहे. बघा आपण संपूर्ण पलटी करून घेतलेले आहे आणि यांना आपण चांगलं फ्राय करून घेऊया दोन्ही बाजूने. तर बघा छान आपण गरम तेलामध्ये यांना एकदम कडकडीत तेलामध्ये घालायचं आहे. आणि आता हे आपण काढून घेऊया. या ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे. पूर्णपणे तेल काढून घ्यायचे त्यांचं आणि मग आपल्याला ताटामध्ये घालायचे आहे. चला आता हे पण आपण काय करूया, हे पण तेलामध्ये सोडूया. तर यांना पण आपण सेम प्रकारे यांना पण आपण फ्राय करून घेऊया. जसे हे सगळे फ्राय केले तसेच आपल्याला इथे करायचे आहे. तर बघा आपण एवढे फ्राय करून घेतलेले आहेत आणि हे जे आहेत ते आपल्याला आणखी फ्राय करायचे आहेत. तर आपण हे मुलींना ना आपण खायला देऊया. मुली मगापासून मागतात मम्मी दे दे दे, हे खूप छान लागतात, तुमची मुलं पण खूप आवडीने खातात. तर यामध्ये आपण इथे घेतलेला आहे टॅमॅटो केचप. आता या मुलींना केचपसोबत आपण खायला देऊ. आणि तुम्ही कुठून बघता कमेंटमध्ये मला सांगा. तुम्हीही असं तुमच्या मुलांना बनवून द्या खायला किंवा तुम्हीही बनवा खायला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत मी दाखवण्याचा प्रयत्न करेन.